म्हणून घेतलंच तिच्याकडे. एक गौरीश दादाला ते आणि एक गंधर्व दादाला. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त इव्हिनिंग झाली आहे आणि राहूला छान सरप्राईज मिळालं आहे. आज दोन्ही दादा इथे खेळायला आलेत. गंधर्व गौरीश आलेत आमच्याकडे खेळायला आणि आम्हाला सुद्धा सरप्राईजच आहे. कारण एरवी कधी मालूमावशी त्यांना घेऊन येते तेव्हा फोन करते की मी या दोघांना घेऊन येते, पण आज आम्हाला सरप्राईज दिलं आहे तिने आणि अनफॉर्च्युनेटली ती मोमेंट आम्हाला कॅप्चर नाही करता आली. पण आता मस्त खेळत आहेत, चला बघूया. मज्जा आली आहे त्यांना. याचे देऊ घालून तुला? दे मला, आण ते इंजिन दे. नको नाही, आता काहीतरी गौरीश छान बनवतोय. गौरीश काय बनवतोय? मालूमावशी सुद्धा आली आहे आणि खरं तर इथे खूप दिवसांनी आली. आम्हीच तथास्तूला गेलो होतो तेव्हा आणि नंतर ते तथास्तूला राहिले होते. तर पोरांच्या निमित्ताने आज तिचं सुद्धा इथे येणं झालंय. आज म्हणलं सरप्राईज देऊया एकदम, काही फोन बिन न करता आले. खरंच सरप्राईज होता हा. म्हणजे आमचं रेग्युलर रुटीन सुरू होतं आणि मी राहू पुष्कर आणि बेडरूम मध्ये एसी लावला होता. सो आम्ही तिथे बसलेलो. आईचा फोन आला मला की अंकिता फक्त ना राहूला बाहेर पाठव. आणि हे तिघही जण या सोफ्यावरती लपून बसलेले आणि राहूला कळेच ना की हा म्हणजे आजी अशी का बोलवते. काय पडतो? नेहमी कशाला मालूमाची आणते आणि कशाला म्हणून घेतलंच तिच्याकडे. एक गौरीश दादाला ते आणि एक गंधर्व दादा. दादाला दे राहू, एक दादाला दे. मी फोडून देते. बरोबर त्याने मी फोडून गरम. अरे हीट बघ ना केवढी आहे. पण तरी बाहेरच झालंय, आतमध्ये हे मस्त एकदम. आज राहूची म्हणजे राहू आल्याला काय म्हणतो माहितीये का मालूमाजीला? आता पावसाळ्यात परत आपल्याला मध्ये मध्ये वेळ झाली का सायकल? नाही राहूला आवडलं हे चॉकलेट. काय म्हणते, गौरीश दादा तिथे खेळतोय, गंधर्व दादा इथे खेळतोय, पूर्ण अशी गाडी चालव. पण आता या 2-3 दिवसात रेखा मावशीच्या इथे वीज पडली. रेखा मावशी आईला सांगत होती अशी समोर लाल गोळ्या पडताना दिसला. पाठीमध्ये झाले, पाठच्या खिडकीशी येत नाही तर पाठच्या खिडकीत झालं. कुठे गेले खेळायला? माझ्या डोक्यात पॅसेज मध्ये माती लागली बघा पायाला, धुवून घ्या आधी त्यांनी. सो आम्ही इकडे पाय धुतोय, बाहेर क्रिकेट खेळून आलोय. गंधर्व ब्लॉगिंग शिकलाय. हो हो, सगळं व्यवस्थित बोलतो ना. सो मी पण शिकला. मस्ती करायची. मस्ती मस्ती दादा खूप आले. झाली का? बघू. मस्त मस्त रे, सायकल आहे ना, क्या बात आहे. काय करते? सरबत करते रे. अच्छा, हे बाबांनी दिलेलं. हा, ब्लू वालं ते मालूमावशीला हे करतेय. मुलांना कुठे आहे? आता घालते ना वरती. आपल्याला चहा करते ना? हो, तुला चहा करते, मुलांना दूध करते. थोडं डार्क नाही ना झालं? नाही नाही, ते प्रमाण दिलंय ना त्यांनी, त्या प्रमाणानुसारच केलं. तू चहा घेतोयस ना? हो, चहा. मी तुझं आणि राहूचं दूध केलं. घे. कलर चेंज टू आहे, हे घे घे. आईस टाकलाय. हो. तू गौरीश दादा आवडला. राहू तुला दूध देऊ? तुला हवं? एक मिनिट, मी दूध पिऊन घेतो. ओके, पकड. तुम्ही तुला दूध द्या अजून. हात धरून. अरे तो कान नाही. कुठला कान धरतोय तो? अरे कपाचा कान. कपाचा कान धरायचा. हा कान आहे कपाचा आणि तुझा हा आहे. सो मस्त मुलांची मजा मस्ती सुरू आहे. आमचं सुद्धा चहा पाणी सरबत वगैरे पिऊन झालंय. त्यानंतर देवाला दिवा वगैरे सुद्धा लावून झालाय आणि आता प्लॅन आमचा असा झालाय की आज आम्ही यांना सांगितलंय की तुम्ही जेवूनच घरी जा. सो मस्त डिनरचा प्लॅन केलाय. करणार आहे मी फ्राईड राईस आणि मुलांसाठी मस्त त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवणार आहे. पण मला थोडंसं काहीतरी सामान आणायचं आहे. सो मी आणि पुष्कर पटकन मार्केटमध्ये जाऊन येतो. तोपर्यंत ही मुलं इथे खेळत आहेत. हळू हळू सेट खेळतोय.
नाही मी आल्यावरती पटकन कर. राहू तुम्हाला ड्रॉइंग वगैरे करायचं तरी करा तिथे. मार्केटमधनं घरी आलो, थोडं सामान घेऊन यायचं होतं, सो तुम्ही इथे घेऊन आली आहे. जरा फ्राईड राईस करणार आहे, सो मला फ्लॉवर आणि कॉर्न वगैरे आणायचं होते. कॅप्सिकम आणले, बटाटे घेऊन आली आहे. आणि आता सगळ्यात आधी मी मुलांसाठी जो मेनू बनवणार आहे तो पटकन करायला घेते. सगळ्यात आधी मी मुलांसाठी आज पोटॅटो वेजेस बनवते, जरा वेगळा प्रकार. सो त्याच्यासाठी मी इथे सगळं साहित्य घेतलंय आणि नंतर मी आमचा फ्राईड राईस बनवायला घेणार आहे. त्याच्यासाठी मी आता इथे साहित्य घेतले ते म्हणजे मेन म्हणजे बटाटे, थोडासा मैदा, हे आहेत चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर काळी मिरीची पावडर, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर. सगळ्यात आधी आता हे जे बटाटे आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला साला सकट याचे काप करायचे आहेत. त्याच्यामुळे आधी मी बटाटे स्वच्छ धुवून घेते. बटाटे आता मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्याचे मी छोटे छोटे भाग करणार आहे. आधी मी याचे 2 असे भाग करणार आहे आणि नंतर 1 2 3 4 आणि 6 असे 6 भागांमध्ये आपल्याला हा बटाटा चिरून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे मी आता सगळे बटाटे आधी चिरून घेते. करायला अगदी सोपा पदार्थ आहे. सालं अशीच ठेवायची ना? हो, सालं अशीच ठेवायची त्याची. हीच खरी गंमत आहे या वेजेसची, कारण सालं काढली तर फ्रेंच फ्राईज होतात ते. पण फ्रेंच फ्राईजला ते मैदा वगैरे नाही लावत आपण? नाही, डायरेक्ट तळतात ना फ्रेंच फ्राईज. आणि त्याचे काप पण असे उभे करतात. हे आपल्याला असे जरा काप चिरून घ्यायचे आहेत ना. सर्वेश दादा सुद्धा आलाय. हे सगळे बटाटे आता आपले चिरून झाले. आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय, त्यात मी 2 चमचे मीठ ऍड करणार आहे. पूर्ण आपल्याला हे शिजवायचं नाहीये. हो, टाक. हो हो हो, पूर्ण लागेल. एकीकडे माझी फ्राईड राईसची सुद्धा तयारी सुरू आहे. आईला फ्लॉवर निवडायला दिलाय, बाकीचं मला पटापट चिरायचं आहे फक्त. भात माझा तयार आहे. दहा मिनिटं झाली आहेत. आता मी हे बटाटे सगळे काढून घेणार आहे. त्याच्यासाठी एका ताटलीत मी असं कॉटनचं फडकं घेतलंय. पाणी जाण्यासाठी मी हे फडकं घेतलंय. सगळे बटाटे आता ह्यात मी काढून घेतले. हे मी असं फडक्याने बंद करून घेणार आहे. सगळं पाणी आपल्याला इथे खाली एक 5 मिनिटं मी ते असेच झाकून ठेवणार आहे. बटाटे आता आपण झाकून ठेवलेत. ह्यात मी आपल्याला वेजेसचं जे कव्हर आहे ते बनवायला घेणार आहे. त्यासाठी मी ह्यात थोडासा मैदा घेते. मैदा इथे घेऊन झाला आहे. ह्यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करते, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडीशी काळी मिरी, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि यात आता मी थोडंसं पाणी ॲड करते. एकदम पातळ नाही करायचं आहे आणि हातानेच छान ते मिक्स करून घ्यायचे, कारण त्याच्या गुठळ्या होता कामा नये. हे एवढं पातळसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता जे बटाट्याचे काप आपण इथे झाकून ठेवले ते सगळे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता या बटाट्यांवरती सुद्धा आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि सगळ्या बटाट्यांना छान ते लावून घ्यायचं. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवते. आपल्याला ते सगळे वेजेस तळून घ्यायचे. काय बघतोय तू? तू काकूला हेल्प करणार आहे का बनवायला? कर ना थोडीशी. तेल आता इथे मी गरम करायला ठेवलंय. आता हे जे पोटॅटो वेजेस आहेत हे आपल्याला यात घोळवून घ्यायचे. तेल पण छान गरम झालंय. आणि आता इथे आपले वेजेस तयार झाले आणि जरा मुलांसाठी केलेत म्हणून मी लाल तिखट नाही घातले. जर कोणाला लाल तिखट आवडत असेल, म्हणजे जर मोठ्यांसाठी करायचे असतील तर आपण यात लाल तिखट सुद्धा ऍड करू शकतो.
पुढचे वेजेस आता आईने इथे तळायला घेतलेत. मी एकीकडे आता जरा फ्राईड राईसची तयारी करतेय. आज बहीण आली आहे आणि एकदम तिने अचानक व्हिजिट दिली आहे इथे, त्यामुळे तिचा पाहुणचार करणं चाललंय आमचं. भाज्या मी इथे आता सगळ्या चिरून घेतल्या. शेवटचा जरा कांदाच चिरतेय. फ्राईड राईससाठी आता इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल छान गरम झालंय. आता त्यात मी आलं लसूण पेस्ट ऍड करतेय. हिरव्या मिरच्या ऍड करतेय. त्यानंतर यात मी कॅप्सिकम ऍड करतेय. हे सगळं मी उभं चिरून घेतलंय. कांदा ऍड करतेय. कोबी ऍड करते. आता शिजवून घेतलेले कॉर्न्स यात मी ऍड करते. अर्धा शिजवून घेतलेला फ्लॉवर. आता हे सगळं छान मिक्स करून घेते. आज जरा पाहुणे आले तो फार घाई गडबड चालू आहे. आवाज सुद्धा तुम्हाला भरपूर येत असेल. एक 5 मिनिटं मी आता यावर झाकण ठेवणार आहे. भात इथे मी सगळा मोकळा करून घेतलाय. आता यात मी थोडासा सोया सॉस आणि थोडासाच भात ऍड केलाय, कारण भाज्यांना या पाणी सुटतं. सो थोडंसं ते ॲब्झॉर्ब व्हावं म्हणून मी आधी थोडासाच भात ऍड केलाय. आणि आता मी सगळा भात यात ऍड करणार आहे. तर फ्राईड राईस मस्त रेडी झालाय. तर आता आम्ही मस्त डिनर करणार आहोत. फ्राईड राईस आणि व्हेजेस जे केले ते मस्त एन्जॉय करणार आहोत. आज थोडीशी धावपळ झाली, घाई गडबड झाली, कारण सगळाच प्लॅन अचानक ठरला. पण ठीक आहे, आपलेच फॅमिली मेंबर्स घरी आले की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. सो मस्त मेन्यू केलाय. डिनर एन्जॉय करतो आता. आवडलं ना? हो, आम्ही इकडे खातो. बाबा तू आत्ताचा डोक्यावर पडला असतास. मस्त आलं. हो, आम्ही इकडे खातोय मटन रोस्ट. हाय, सो आम्ही आता इकडे बुद्धिबळ खेळत बसलोय. हाय बाय बाय बाय. हो या. बाय बाय. बाय बाय. नम्रताला मिस केलं. नम्रताला मिस केलं. राव टाटा केला. आता ती आली की परत येणार. एकदा भेट परत. एकदा भेट. आजीला टाटा कर.